आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याचं जे स्वप्न आहे ते अजूनही अपूर्णच आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी आमचे पालकमंत्री यांनी जाहीर केलं की प्रत्येक तालुक्यामध्ये 1 कोटी रुपये देऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करणार आहे। आम्हाला निधी दिला। खरं तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फार आम्ही त्यांच्या पाठीशी लागलो आणि आम्ही त्यांच्याकडून बस स्थानकांवर जागा त्या ठिकाणी संगमनेर सारख्या ठिकाणी घेतली। मात्र आमच्याकडे निधी नव्हता। आमच्या नगरपालिकेने निधीसाठी प्रस्ताव पाठवला। तो प्रस्ताव आमच्या डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये असं सांगण्यात आलं की तो प्रस्ताव तुम्ही खर्च करू नका, आम्ही तुम्हाला डीपीडीसी मधून पैसे देणार आहे। आणि डीपीडीसी मध्ये जेव्हा आम्ही पैशाची घोषणा पालकमंत्र्यांनी केली तेव्हा लक्षात आलं की अशा कामाला डीपीडीसी मध्ये आपल्याला पैसे देता येत नाही, म्हणून तो प्रस्ताव माननीय पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार हा शासनाकडे पाठवण्यात आला आहे। गेले 1 वर्ष झाले शासनाने त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचा निर्णय किंवा मार्गदर्शन आमच्या जिल्ह्याच्या डीपीओला दिलं नाही। त्याच्यामुळे आजही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याचं जे स्वप्न आहे ते अजूनही अपूर्णच आहे। आणि म्हणून मला असं वाटतं शासनाने याच्यामध्ये तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे।